मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं बीएमसीच्या महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये आपला उमेदवार दिला नाही। अपशकुन करणार नाही, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार असं पेडणेकरांनी म्हटलंय। महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा। मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडेंच्या नावाची घोषणा केली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सुरुवातीला भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा होती। त्यानंतर रितू तावडेंनी बाजी मारली। मुंबईचे महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे। 11 फेब्रुवारीला मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे। कोण आहेत रितू तावडे यावरही एक नजर टाकूया। रितू तावडे 2012 पर्यंत काँग्रेसमध्ये होत्या। 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता। 2017 ला युती तुटल्यानंतर प्रभाग क्रमांक 127 मध्ये रितू तावडेंचा पराभव झाला। भाजपनं संधी दिली, आता पुन्हा निवडून आल्या। रितू तावडेंची घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 123 मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवड झाली आहे। 53 वर्षीय रितू तावडे भाजपच्या अभ्यासू नेत्या मानल्या जातात। रितू तावडेंनी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलंय। रितू तावडे मुंबई मनपाच्या स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षही राहिल्या आहेत। सध्या रितू तावडे मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत। भारतीय जनता पक्षाने महायुतीने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाचं मी नक्कीच सोनं करेन आणि महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून त्या ठिकाणी मी काम करेन। पण धाकधूक होती कुठे? नाही, धाकधूक बिलकुल नव्हती, आम्हाला कोणालाच नव्हती, कारण आम्हाला सगळ्यांनाच त्या सगळ्याच रणरागिणी आहेत, त्या सगळ्याच मेहनती आहेत आणि या एक युद्ध जिंकून आलेल्या सगळ्या जणी आहेत। त्यामुळे हे कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं। भारतीय जनता पक्षाची एक शिस्त आहे, केडर बेस पक्ष आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल। शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। संजय घाडींना 6 वर्षांसाठी उपमहापौर राहता येणार आहे। मुंबई पालिका निवडणुकीत 2 नंबर ठरलेला ठाकरेंचा पक्ष मात्र उमेदवार देणार नाहीये। महापौर आणि उपमहापौर पदासाठी मराठी उमेदवार दिल्यानं ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाहीये। मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत, तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद होणार आहे। तर रोहित पवार 12 तारखेला विलिनीकरणावर खुलासा करतील। विलिनीकरण 12 तारखेला व्हावं ही दादांची इच्छा होती आणि म्हणून 12 तारखेला खुलासा करणार असं रोहित पवार म्हणाले। विलिनीकरणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका 12 तारखेला रोहित पवार मांडणार आहेत। विलिनीकरणाची दादांची इच्छा होती, त्याचीच 12 तारीख ठरली होती, त्यामुळे खुलाशाची तारीख 12च ठेवल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। पवारांची राष्ट्रवादी ही विलिनीकरणाच्या चर्चा अजितदादांबरोबर सुरू होता हे वारंवार सांगत आहे। आता त्यावर दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आता वेगळी आहे। दादा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोललेच नव्हते असं दादांच्या राष्ट्रवादीचे नेते तटकरे पटेल सांगतायत। आता यावर रोहित पवार यांच्याकडे काय पुरावे आहेत? दादांनी विलिनीकरणासंदर्भात काही बैठका घेतल्या होत्या का? हे सगळं काही आता 12 तारखेला स्पष्ट होईल। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली। विलिनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल।
तसेच विमान अपघाताबद्दलही रोहित पवार 10 तारखेला खुलासा करणार आहेत. विमान अपघाताबद्दल अजून कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये, याचा तपास सुरू आहे. मात्र त्याआधीच रोहित पवार काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल. अजूनपर्यंत सुनित्रा काकी असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणी या दुःखातून सावरलेलो नाही. कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही. 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठेतरी सुरुवात होईल असं वाटतं. यावेळी रोहित पवार यांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर बोलणं मात्र टाळलेलं आहे. तर पक्ष जो निर्णय घेईल तीच आमची भूमिका, अशी प्रतिक्रिया विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मुश्रीफांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा वेगळा पक्ष आहे. आता यांनी कुणी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. आता तो निर्णय घेण्याची समर्थ सुनेत्रा वहिनी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. याच्यात आता ही लुडबुड का करतायत? हसन मुश्रीफ नेमकं असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल. सुनीताताईंनी जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आहात? आम्हाला करावं लागेल. ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कुणी बोलवायची, कुणी ते सांगा ना. अध्यक्षाने बोलवायची ना. मग सुनील तटकरे विलन कसे, राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाला बोलवायची, मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे, मला हेच कळालेलं नाही. शिव जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील. माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान महोदयांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत, मग त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल, आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करू. अजित पवारांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली. यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सुद्धा विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असल्याचं म्हटलंय. अजितदादांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पुणे सीआयडी कडून केली जाते. बजरंग सोनवणेंसह राष्ट्रवादीचे काही नेते सखोल चौकशीची मागणी करतात. त्यात आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असू शकतो, अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे. तर याआधी दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल करत खासदार बजरंग सोनवणेंनी तपासाची मागणी केली आहे. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, आणि त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती, मला जे दिसतंय तुमचा प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो. बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत. ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करतायत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे. दुसरा कुठला उपाय असू शकतो? तर ब्लॅक बॉक्स मधून डेटा काढण्याचं काम सुरू असून दादांच्या अपघाती मृत्यूचं कुणीही राजकारण करू नये, असं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. चौकशी चालू आहे. AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते. मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे. शेवटी चौकशी काय ते समजेल. तर राऊतांनी दादांच्या विमान अपघातावर बोलताना काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला
वेदना व्हायचं कारण काय आहे? महाराष्ट्राला वेदना झाले अजितदादाच्या जाण्यानं. संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाही आहे. त्यांना दुसरा काय कामधंदा उरलेला नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडीनं उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही. माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये. त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे. अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या अपघाती निधनाचा अशा पद्धतीनं राजकारण करणं योग्य नाही आहे. 4 भिंतीत 4 गोष्टी असतील तर त्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, सन्माननीय देवेंद्रजी आहेत. सगळ्या गोष्टींची चौकशी होईल, चौकशी लावलेली आहे. या बाबतीमध्ये मला तर खरं पवार कुटुंबानं ते दुःख आहे. या दुःखामध्ये कोणीच राजकारण करू नये, कोणीच हे करू नये. हा अपघातीच मृत्यू होता. त्यामध्ये विनाकारण काहीतरी बॉम्ब किंवा काहीतरी हे करून काहीतरी मला वाटतं असं कुणीच करू नये. रामदास कदम यांचं वक्तव्य गलिच्छ आहे. आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार आमचा, असं सुनील तटकरेंनी म्हटलं. मातोश्री सोडली तेव्हा कधी विचारलं नव्हतं, असं तटकरे म्हणाले. दरम्यान दादांची राख विझली नव्हती तरी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे. सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा. त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील. रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं. त्यांना त्यांचं करू द्या. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न. आम्ही कधी त्या बाबतीमध्ये कधी विचारलं नाही. बारामतीमध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवारांची भेट झालेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार कुटुंबामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. शरद पवार 3ऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असल्याच्या चर्चा आहेत. पार्थ पवार आणि शरद पवारांच्या या व्हिडिओमध्ये पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतायत असं दिसतंय. जेव्हा पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतात तेव्हा पवार नकारार्थी मान हलवतायत. त्यानंतर पवार हात हलवत नाही असं म्हणतायत. तरीही पार्थ पवार त्यांचं बोलणं सुरूच ठेवतात. पवार पुन्हा नकारार्थी मान हलवतायत. पवार बोलण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात पार्थ पवार आणखी काहीतरी बोलतात. त्यानंतर पवार पार्थ पवारांचं म्हणणं ऐकून घेतात. त्यानंतर शरद पवार पार्थ पवारांना काहीतरी प्रश्न करतात. त्यावर पार्थ पवार उत्तर देतात. मग पवार पुन्हा पार्थ पवारांना काहीतरी सांगतात. पवार पार्थ पवारांच्या हातावर बोट ठेवतात. या व्हिडिओतून एक लक्षात येतंय की पार्थ पवार पवारांना काहीतरी सांगतायत, त्यावरती पवार नकार देत आहेत. या व्हिडिओतून दुसरी एक गोष्ट ही कळतीये की पार्थ पवारांबद्दल शरद पवारांना जिव्हाळा आहे. या व्हिडिओत नातवाला शरद पवार काहीतरी मार्गदर्शन करतानाही दिसत आहेत. आता हा दुसरा फोटो पहा, ज्यात रोहित पवार आणि पार्थ पवार या 2 नातवांना पवार काहीतरी मार्गदर्शन करतायत. पवार काय सांगतायत ते दोन्ही नातू सिरियसली ऐकतायत. आता तिसरा व्हिडिओ पहा, ज्यात पार्थ पवार, शरद पवार, प्रतिभा पवार आणि योगेंद्र पवार खुर्चीवर बसलेत आणि रोहित पवार गुडघ्यावर बसून पवार काय सांगतायत ते ऐकतायत. त्यानंतर रोहित पवार पुन्हा पार्थ आणि शरद पवारांच्या मध्ये जाऊन बसतात. आता 10 डिसेंबरचा दिल्लीतला हा फोटो बघा. या फोटोत देखील पार्थ पवार आजोबा शरद पवारांच्या जवळ बसलेत. पवारांनी पार्थ पवारांचा हात पकडलाय तर शेजारी अजित पवार बसलेत. पार्थ पवारांबद्दल शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका निगेटिव्ह वक्तव्याची राज्यात चर्चा झाली होती. पण आता अजित पवार हयात नाहीयेत.
पवार कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर शरद पवारांनी मार्गदर्शकाची भूमिका घेतल्याचं या व्हिडिओ आणि फोटोंमधल्या देहबोलीवरनं दिसतंय. शरद पवारांच्या राजकारणातल्या अनुभवाबद्दल कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. दादा गेल्यानंतर पवारांनी या कुटुंबात मार्गदर्शकाची भूमिका उघडपणे घेतल्याचं दिसू लागलंय. तर अजितदादांची रिक्त जागा भरण्याची तयारी आता सुरू आहे. 10 मार्चला बारामती मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू होईल. दादांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 9 तारखेला एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 9 ते 25 तारखेपर्यंत उमेदवार नावं नोंदवू शकतात किंवा त्रुटींबाबत दावे आणि हरकती सादर करू शकतात. 5 मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची छाननी करण्यात येईल. तर 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. अकलूजमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर गेले होते. यावेळी मतदान केंद्राध्यक्षांकडून आक्षेप घेण्यात आला. यावर मुलाला आई वडिलांना मतदान करताना बघायचं होतं असं उत्तर अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी दिलं. लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं आणि त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतात आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं. आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं. आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता. आणि आता बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून. आमदार विलास भुमरेंनी मतदानाच्या वेळेला ईव्हीएम जवळ मुलाला सुद्धा नेलं होतं. विलास भुमरेंनी ईव्हीएमचं बटन दाबलं की मुलानं दाबलं, असा सवाल देखील आता उपस्थित केला जातो. मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावर देखील शाई लावण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रावरचा हा प्रकार. मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. ज्यावेळेस आपण मतदान केंद्रात जातो, आपण मतदान करतो, त्यावेळेस आपल्या बोटाला शाई लावली जाते. तर मुलगा म्हणे पप्पा तुम्हाला शाई लावली, मला लावायची. ते हिशोबाने त्याला शाई लावली. त्यात विशेष काही नाही. माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे. पण ते ईव्हीएम मशीनजवळ त्यांना तुम्ही घेऊन गेलेत. हे बघा, तो छोटा आहे. ईव्हीएम मशीन त्याला काय कळणार आहे? त्याला बटणं काय कळणार आहे? तो छोटा होता, माझ्या हाताला धरून आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा राडा. बजाजनगर या ठिकाणी मतदान केंद्रावरील भाजपच्या बूथवर तोडफोड झाली. 40 ते 50 कार्यकर्त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या बूथवर दमदाटी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार अनिल चोरडिया यांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. तर अनिल चोरडिया यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. काही ठिकाणी पैसे वाटपाचा प्रकार सुरू होता. हा प्रकार समजल्यावर आम्ही संबंधितांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, असं चोरडिया यांनी म्हटलंय. तुम्ही संपूर्ण बजाजनगर पंचक्रोशीमध्ये विचारा, 5 वर्षामध्ये हे कधी दिसलेत का? ज्या ज्या वेळेस निवडून गेलेत समोरचे उमेदवार 5 वर्षामध्ये कधी दिसलेले नाही. फक्त पैशाच्या जीवावर निवडणूक आहे. अरे आमचे गरीब कार्यकर्ते, एकदम गरीब साहेब, तुम्हाला सांगतो त्या माणसाकडे 50,000 रुपयाचं भांडवल नाहीये. त्याची पत्नी निवडणूक लढते आणि हे त्या ठिकाणी करोडो रुपये वाटून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात. हे योग्य